सांगली अजिव्यामध्ये या सांगली अजिव्यामध्ये कलाटी गावाला कलाटी गावाला कलाटी गावाला लक्ष्मीच मंदिर वड्याच्या काठावरती वड्याच्या काठावरती ठाण मांडलं का बाईन ठाण मांड आईन ठाण मांडलं का बाईन ठाण मांडलं आईन भोल्या तुझ्या भगताना आई शिवानी संभानी भावा भावानी मोठी टोली भरण्याला भावा भावानी मोठी आईची भरण्याला लकावाही पालकी लाटी गावाहून मंदिर या सोडून आई भरतायाच्या घरी मंदिर या सोडून आली भरतायाच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी शिवानी संभाला मुला त्यांच्या बाळाला या संसाराला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आई आली मंदिरी शिवा आली संभानी लताबाई देवीची वटी बघवली आईची भक्ती बघा करुणी आपल्या घरवाड्यामध्ये बसली राहिला आपल्या घरवाड्यामध्ये बसली राहिला या देवी ढोल कैताळाच्या गजरात मानव घातला दाराने आई तुझ्या भगताला या मांडवाच्या दारात हाप मार जोरात सुंदरान मांडले सुंदरान मांडले सुंदरान कुणाच सुंदरान कुणाच सुंदरान कुणाच सुंदरान कुणाच पांढरीच्या देवाच गणपती रायाच शिवाज शिवा पार्वतीच या गौरी गणपती गौरी गणपतीच या मंगल या मूर्तीच मूर्ती बघतात नव माझ्या
माझ्या स्वामी शंकराच्या बघाया देव माझ्या बघाया शंकराचा बघाया मध्ये बघाया शिरकाया देवदारी खान बघावर झालाया मध्ये बघावर शिरकाया देवदारी खान बघावर झालाया दोन्ही हात देवानी धोले संत बाळू माझ्यावर मामाला मी त्याच्या बघावर देवाला त्याच्या बघा माझ्या देवाला दोन्ही हात बघा मी धोले सदगुरु माया माऊलीला विनायक मायावर मामा दोन्ही हात जोडोनी दोन्ही हात जोडोनी नकाबाई गेला पांढरीच्या आई दोन्ही हात जोडले देवीच्या नावाने जोडले शिवानी बघाया संपारी लकाबाईच्या बघाया भरतानी शिवानी बघाया संपारी लकाबाईच्या बघाया भरतानी गाडी मांडव बघावर घालून गाडी मांडव बघाया घालून लकाबाईची वटी बघा भरून उभारा हिऱ्याला गेला मांडवाच्या घरात मांडवाच्या वरात स्वर्ग वाशिया धरल्या
आज यात्री जागेला त्या सांगली शहरामध्ये माझ्या श्यामनगर मध्ये जेव्हा यात्री वेळेला आपल्या मध्ये शिवाने संपादाने जेव्हा आपल्या मात्र लकाबाईची पालखी आलोचना जेव्हा फार मोठं पुण्य मिळवलं यात्री जागेला मामा कसा व्हायचा आहे लकाबाईची पालखी भक्तांनी घरवाड्याला आणल्या आईची वटी भरण्यासाठी आई लक्ष्मी भरता घरवाड्याला आली आनंदाच्या भरात जेव्हा लक्ष्मी लकाबाई माता आपल्या घरवाड्याला आणल्या आपल्या शिवामयाने संभादादाने जेव्हा आनंदाच्या भरात माझ्या लकाबाईची पालखी भरली आहे वटी भरली यात्री जागेला जसं नक्षत्र घालून चिन्ह मोठं महापुण्य मिळवलं यात्री जाग्याला तसं आपल्याला बोलावणं केलं शहर यात्री मात्र वेळेला आपण सुद्धा मात्र या लकाबाईच्या दरबारी या भक्ताच्या वाड्यामध्ये जेव्हा लकाबाईचा जागर करायचा मात्र याच देवा वेळेला पूर्वी काळाला या अयोध्या नगरीमध्ये राजा पद्माक्ष नावाचा राज करत होता बरोबर आहे आई लक्ष्मी मातेची सेवा करीत होता हा नित्य यमनाईची भक्ती लागला करायला हा राजा पद्माक्ष नावाचा त्यावेळेला विचार परिणाम या लक्ष्मीला लक्ष्मी देवी बोलती राजा पद्माक्षाला अशाच्या पायात राजा माझी सेवा करायला लागला काय पाहिजे तुला सांग बर का असं जेव्हा यात्री जाग्याला जशी यात्री पद्माक्ष राजाची भक्ती पाहून किंवा लक्ष्मी देवी बोलत होती माझ्या पद्माक्ष राजाला जेव्हा त्याच मात्र वेळेला बाबा कशाची माती लागला भक्ती सेवा करायला काही पाहिजेच माग म्हणताना जेव्हा विचार केला होता माझ्या पद्माक्ष राजानं त्यात्री वेळेला प्रभूषातील राजा पद्माक्ष नावाचा अयोध्या नगरी मधील मामा होता त्या राजानं त्या लक्ष्मीला काय लागला होता मागायला काय आई म्हणला माझ्या त्या रघुवंशच्या राजाच्या नगरीमध्ये मला फार मोठं धन संपदा भरपूर आहे बरोबर आहे जेव्हा एका राजाचा मालक आहे राजगादीवरती बसतोय तर माझ्या पोटाला आई तुझ्यासारखी कन्या मात्र जन्माला आली पाहिजे देवी तू माझ्या पोटाला जन्म घेतली तर मनोभाई तुझी सेवा करीन 12 वर्ष तुझी सेवा करीन आई माझ्या वचनाला तो जागलं पाहिजे बर का असा मात्र जेव्हा त्यात्री जाग्याला पद्माक्ष राजा लागला होता लक्ष्मी मातेला मात्र दोन्ही हात जोडून चिन्ह मागणी मागायला पद्माक्ष राजाचं बोल ऐकून घेतलं होतं माझ्या लक्ष्मी मातेनं त्याच वेळेला जर वचन द्यायचं आहे असं तर म्हणजे वचन मला दिलं पाहिजे नाही तर म्हणला मला दुसरं काही तुझ्याकडून नको म्हणल्यावरती नाविला झाला माझ्या लक्ष्मीचा देवा परमेश्वरा म्हणली मी राजा तुला असं वचन देऊ शकणार नाही कारण मी विष्णू नारायणाची राणी आहे विचार केला होता माझ्या लक्ष्मी मातेला लक्ष्मी माता बोलत होती माझ्या पद्माक्ष राजाला अरे राजा एवढं सोडून काय पाहिजे ते माझ्याच मात्र जाग्याला पण तो राजा बोलत होता माझ्या लक्ष्मी मातेला मला बाकीचं काही सुद्धा नको तुझ्यासारखी मुलगी तूच माझ्या पोटाला जन्म घेतला पाहिजे म्हटल्यानंतर लक्ष्मीने विचार केला होता देवा तो म्हणाला हे देवा
राजा मी त्या विष्णूची राणी आहे की माझ्या पतीची सेवा करणं माझा धर्म आहे आणि पतीचा नेम करणं हा सुद्धा माझा धर्म आहे राजा माझ्या मनाला ते घालू नको राजा माझ्या मनाला संकेत टाकू नको राजा मी विष्णू देवाची आराधना कर त्या विष्णू देवान जर आज्ञा दिली तर तुझ्या पोटात आम्ही जन्म घेईन असं लक्ष्मीने वचन दिलं होतं रात्री जाग्याला लक्ष्मीचं बोल ऐकून घेतलं होतं माझ्या पद्माच्या राजानं देवा त्याच मात्र वेळेला लक्ष्मी माता लागली आपणाला सांगायला म्हणून विचार लागला होता करायला पद्माच्या राजा शहर त्याच मात्र वेळेला देवा 12 वर्ष राजाला त्या विष्णू देवाची सेवा केली विष्णू देव 12 वर्षांवर प्रसन्न झाला राजा पद्माच्याला म्हणतो का रे म्हणला राजा कशासाठी सेवा करायला लागलाय एवढं मोठं राज वैभव दिलं तुला आई त्या नगरीचा राजा तो असताना बरे का कशासाठी म्हणला मला पाणी घालायला लागलाय माझी पूजा करायला लागलाय अरे बाबा तुझ्या आणि काय इच्छा राहिला ती तर सांग कशासाठी लागलाय रोज उतरशीला माझी सेवा भक्ती करायला विष्णू भगवंत बोलतो का माझ्या पद्माच्या राजाला त्यावेळेला हे जेव्हा म्हणला तुझ्या राणीने माझ्या पोटाला जन्म घेतला पाहिजे ही लक्ष्मी माझ्या पोटाला जन्माला आली पाहिजे तर तुझी सेवा बंद करेल नाही तर तुझी पूजा बंद करणार नाही राजगादीला जाऊन बसणार नाही राजाच्या मनाला निश्चित देवा विष्णू ऐकला आणि देवा त्या स्त्री जाग्याला जसं मात्र त्याच वेळेला जसा भक्तानं आपल्या देवापाशी हात धरला होता विचार केला होता माझ्या विष्णू नारायणाला देवा आपल्या भक्ताचा हात पडून आपलं कर्तव्य आहे म्हणून माझ्या विष्णू नारायणानं विचार केला होता शहर मनाला विष्णू नारायणानं काय केले या देवा त्या मोर्या बाजूला आज माझ्या बघा मनात मनात की गावनं गावतो बघावं आज माझ्या बघा मनात मनात गावनं गावतो बघावं माझ्या बघा मनात मनात गावनं गावतो बघावं बघा बघा शिरोळ शिरोळ राहुल या बघा चवळी बघा शिरोळ शिरोळ राहुल या बघा चवळी या दोघांनी या बघा मिळवणी मिळवणी चालण्याच्या माझ्या वडील रुपये लावलं माझ्या बघा डोळाला रुपये रुपये लावलं माझ्या बघा डोळाला या बघा गावचा गावचा सांगली या बघा शिराचे कावायच्या बघा भरतानी कुंडलीत बघा मामानी माझ्या वलीला वलीला 100 रुपये लावलं माझ्या बघा डोलाला डोलाला आभारी मी बघा पावल्याला कुठला मामा नकाबाईचा भक्त आहे कसा आहे भक्त आहे खरा तो सच्चा भक्त आहे खरा भक्त आहे का नाही खरा भक्त आहे कुठला मामा काय म्हणतो पायी पायी लकाबाई डोळ भर तुला पाहिजे पायी पायी लकाबाई डोळ भर तुला पाहिजे पायी
आगादलीला महिमा थोर आगादलीला महिमा थोर पावन झालं हे खलाटी गाव असं हे तीर्थ महान महान भरून तुला पाहिले असं हे तीर्थ महान महान असं हे तीर्थ महान
गणेश शिंगारेव गणेश बघा भाऊनी माझ्या झोळीला बघणार संभाया भाऊशे झोळ आणि गणेश शिंगारेव संतोष दादा ठवले तिला झोळी या दारानीव विष्णू देवाची सेवा केली विष्णू देवाला प्रसन्न करून घेतला विचार केला होता मनाचा पद्माक्ष राजा लागला होता माझ्या विष्णू नारायणाला बोलायला जेव्हा ते मागतोय तीच मला द्यायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मला काय सुद्धा नको असा पद्माक्ष राजा लागला होता बोलायला माझ्या विष्णू नारायणाला त्याच वेळेला तुझ्या राणीने माझ्या लक्ष्मी देवीने माझ्या पोटाला जन्म घेतला पाहिजे माझी कन्या म्हणून ही देवी माझ्या जन्माला आली पाहिजे पद्माक्ष राजा लागला होता बोलायला जेव्हा त्याच मात्र जागेला माझ्या विष्णू नारायणाला त्याच वेळेला विष्णू नारायणाला ऐकून घेतला आणि काय लागला होता बोलायला माझ्या पद्माक्ष राजाला त्या वेळेला हे राजा जर तुझ्या देवीची इच्छा जर पोटाला जन्माला येईल असेल तर माझी काय हरकत नाही माझी आज्ञा आहे असं सांगायचं जाऊन त्या लक्ष्मी देवीला आणि ऐकून घेतलं होतं माझ्या पद्माक्ष राजानं जेव्हा त्याच मात्र वेळेला जसा पद्माक्ष राजा निघून गेला होता लक्ष्मीच्या जवळच्या बाजूला जाऊन लागला होता पद्माक्ष राजा मात्र काही बोलायला हे राजा हट्ट करू नको तुला सांगितलं होतं राजा जर कमी जर जन्माला आली तर राजा तुझ्या पुढेचा नाश होईल तुझ्या वंशाला निवार राहणार नाही राजा मी 4 वेळा तुला सांगितलं यार मी जन्माला तुझी मुलगी होऊन येण्यास मला काहीच हरकत नाही राजा तुझ्या कुणाचा नाश होईल बरं का मी अगोदर सांगतो तुला ऐकून घे तुझी भक्ती फक्त मी करतो तो मी काय तुला मागायला पहिल्यांदा आलो होतो तर तोच पहिल्यांदा म्हणते की काय पाहिजे ती माग म्हणताना मी देवा लागली मागायला म्हणून काय म्हणले आपला करगणी गावचा सुनील भाऊ सरगल ढाण्यावर काय म्हणतो माहित आहे बघा करगणी गावामधलं इथं राहिलेलं आपल्यासाठी लक्ष्मी देवीची पालखी कसली बघण्यासाठी आपला कार्यक्रम खास ऐकण्यासाठी करगणी गावात चांगली शहरामधून राहिल्या मला जे व्यापारी सुनील भाऊ सरगल काय म्हणते माहित आहे अरे तुझा गाडी बघला सोन सांग विचारत का कोण तुझा गाडी बांधला सोन सांग विचारत का कोण नाही रे याची किंमत देवा चरणी गेल्यावर अरे माती बोल कर देव मनाचा आल्यावर 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 तुझा गाडी बघला सोन सांग विचारत का कोण तुझा गाडी बघला सोन सांग विचारत का कोण नाही रे याची किंमत
कर देव मला या गावचा या सरगणी या गावचा सुनील या भाऊजी या सरगण या सरगणी या गावाला या सुनील भाऊ सरगण आणि फळा या देवे पारिया झाल्या माझ्या वाघानी चालल्या वळीला या चालल्या वळीला कुणाचा या श्रीरामाचा भक्त आई कुणाचा या श्रीरामाचा भक्त आई कुणाचा या श्रीरामाचा सुनील भाऊ सरगण या राजा वाघानी झाल्या वळीला या 201 रुपये लावलं डोलाला आभारी मी केला लावलं आभारी केला आभारी मी केला आभारी केला राग माझ्या मनात जाऊन रावतो माझ्या मनात जाऊन रावतो सुभाष या नगरात सुभाष नगरात सुभाष द्यावं नगरात एवढ्या सुभाष नगरात फक्त माझ्या या देवाचा आई लक्ष्मी देवीचा अशोक या बघा मामाने वयाच्या बघा मालकाने माझ्या अशोक मामाने माझ्या चाललेल्या वळीला बाई जगाण्याला रुपये माझ्या नावावर ढोराला राजवाच्या या बगावारीचा दादासाहेब पांडवे कसा आहे राजवाच्या या बगावारीचा दादासाहेब पांडवे नागवणीचा मामाला नागवणीचा नागवणीचा त्यांना नागवणीचा नादवणीचा त्याला नादवणीचा नादवणीचा त्याला नादवणीचा माझ्या वळगाया श्रीगाचा हिंद श्री सोरत्या गणेश त्या पांढरी बळगान त्यांच्या वैदानी डान्स पाहुणे तुझा डान्स पाहुणे तुझा नाद पाहुणे हौस वाटली बघ बापाला तुझ्या डान्साच्या पाही 101 रुपये माझ्या लावले डोलाला आभारी मानले आम्ही आभारी मानले आभारी मानले आम्ही आभारी मानले शिवशंभूची अर्धांगी काही शुभन दिसले शिवशंभूची अर्धांगी काही शुभन दिसले आणि घाटाला बसली गे आंबा घाटाला बसली गे घाटाला बसली गे आंबा घाटाला बसली घाटाला बसली गे आंबा घाटाला
रचल तुळजापूर 11 रूप धरुणी आशीर्वाद घुसली गे 11 रूप धरुणी आशीर्वाद घुसली गे आणि घटाला बसली गे आंबा घटाला बसली गे घटाला बसली गे आंबा घटाला बसली गे घटाला बसली गे आंबा घटाला बसली गे घटाला बसली गे रेणू घटाला बसली गे माझ्या मनात पावलं धावतो वरी ग माझ्या मनात पावलं धावतो वरी पाण्यात झालं बघा मसाल हिरापा घोड्याची आणि तुषार भैरव माझ्या जोडी दादा माझ्या चालल्या जोडीला बघा झालं मिळून माझ्या